नमस्कार मित्रांनो, सकाळी उठल्यावर हा मंत्र म्हणा. आपल्याला दिवस 100% शुभ जाईल. तुम्हाला चांगला दिवस जाईल. तुमची कामं चांगली होतील. तर आपण काय करायचं आहे? आपल्या सर्वांना माहीत आहे, सकाळी उठल्यावर तळहाताचं दर्शन घ्यायचं. तळहाताचं दर्शन घेऊन हा मंत्र म्हणायचा आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. याचा अर्थ, हाताच्या अग्रभागावर लक्ष्मी, मूळ भागावर सरस्वती आणि मध्य भागावर गोविंदाचे म्हणजे कृष्णाचे वास्तव्य आहे. म्हणून सर्वांनी सकाळी हाताचे दर्शन घ्यावे. मित्रांनो, पण हे दर्शन घेत असताना आपण हे अंथरुणावरच करायचं आहे. अंथरुणाच्या खाली यायचं नाही. त्याचा पुढील मंत्र, शक्यतो काय झालंय, हे 3 मंत्र आहेत. त्यातला एकच मंत्र लोक म्हणतात, परंतु हा जो पुढचा मंत्र आहे तो तुम्ही समजून घ्या. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्य, पादस्पर्श क्षमस्व. याचा अर्थ, समुद्ररूपी वस्त्र धारण करणाऱ्या, पर्वतरूपी स्तन असलेल्या व भगवान विष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वी माते, तुला मी नमस्कार करतो. माझा पायाचा स्पर्श तुला होणार आहे, त्याबद्दल मला क्षमा कर. हा दुसऱ्या मंत्राचा अर्थ आहे. तिसरा मंत्र आहे, वसुदेव सुतदेव, कंस चाणूरमर्दनम, देवकी परमानंद, कृष्ण वंदे जगद्गुरु. जगद्गुरु याचा अर्थ आहे, वसुदेवाचा पुत्र कृष्ण हा वसुदेवाचा पुत्र आहे. राजा कंस व चाणूर मल्लाचा ठार करणारा, देवकी मातेचा अतिशय आनंद देणारा आणि जगद्गुरु अशा श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. हे मंत्र तिन्ही एकदम म्हणायचे. अंथरुणावरून पाय खाली ठेवायचा नाही. हे दोन्ही तळवे हाताचे आपण जे समोर जोडले केलेत, ते दोन्ही तळवे डोळ्यावरून फिरवायचे, नमस्कार करायचा आणि धरणी मातेला म्हणजे आपण जमिनीला हात लावून नमस्कार करावा आणि नंतरच आपण जमिनीवर पाय ठेवावा. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, आपण जमिनीवर पाय ठेवणार आहे अंथरुणावर, म्हणून त्या देवाची क्षमा मागायची, त्या देवीची क्षमा मागायची, त्या पृथ्वीची क्षमा मागायची. तर हे मंत्र पुन्हा एकदा ऐका, एकत्र म्हणा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्य, पादस्पर्श क्षमस्व. वासुदेव सुतदेव, कंस चाणूरमर्दनम, देवकी परमानंद, कृष्ण वंदे जगद्गुरु. हे तिन्ही मंत्र आहेत.
हे तिन्ही मंत्राचं तुम्ही म्हणजे सकाळी उठल्यावर म्हणायचे आहेत. तुम्हाला श्रीकृष्ण भगवान चांगले दिवस देतील, चांगले दिवस येतील. भगवंतावर श्रद्धा ठेवा आणि हे करून पहा. प्रत्येकजण काय करतो, फक्त पहिलाच मंत्र म्हणतो. ते 3 मंत्र म्हणल्याशिवाय त्याचं ते उपाय आहे, म्हणजे त्याचा उपयोग होत नाही. 3 मंत्र म्हणणं गरजेचं आहे. हे तिन्ही मंत्र म्हणा, आपल्याला याचा अवश्य फायदा होईल. मित्रांनो, अजून जर तुम्ही माझ्या व्हायरल आयुर्वेद ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच प्रभावी उपाय, तोडगे, मंत्र, तंत्र, यंत्र या सगळ्याचा मी व्हिडिओ टाकत जाईन, तो तुम्ही पहा, त्याचा उपयोग करून घ्या. धनप्राप्तीसाठी गोरगरिबांना हा चांगला उपाय आहे, करून पहा. जय हिंद, जय भारत.